मराठी प्रेक्षकांची रड असते की श्रीमंत चित्रपट नसतो आपला, किंवा तुम्ही गरिबीच दाखवता, मग 200च तिकीट आहे तर मग आम्ही चांगला बिग स्केल हिंदी चित्रपट पाहू, मग आम्ही गरीब चित्रपट का बघायचा, तो आम्ही टीव्हीवर बघू. आपल्याकडे बहुतेक आहे ना ते संस्कृतीचा भाग पण नाहीये. म्हणजे जसं नाटक बघायला जाणं हा संस्कृतीचा भाग आहे, तसं चित्रपट बघायला जाणं हा कधी आपल्याकडे ती संस्कृती आली नाही. मराठी प्रेक्षकांना हिंदी भाषा कळते, आता ते OTT प्लॅटफॉर्मवर कोरियन, लॅटिन आणि काय काय सिनेमे पाहतात, साऊथ इंडियन, मल्याळम वगैरे सगळे सिनेमे पाहतात. सो आपला प्रेक्षक दर्दी आहे, मराठी माणसं अतिशय हुशार माणसं, त्यामुळे त्यांना इंटेलेक्च्युअल गोष्टी आवडतात, म्हणून ते बाकीचे सगळे भाषा एक्सेप्ट करतात आणि ते बघतात. परंतु मराठीवर अन्याय होतो. त्यामुळे आता मी जेव्हा न्यू प्रोड्युसर होते, मला असं वाटलं की मी इंडस्ट्रीसाठी नवीन नाहीये, पण तसं नाहीये. इतके खाच खळगे आहेत, इतकी ठिकाणं आहेत की तुम्हाला कळत पण नाही. 10 रुपयाची वस्तू 50 रुपयांमध्ये आली, 50चा इनवॉइस पण दाखवलंय, पण ते खोटं आहे, तुम्हाला माहिती नसतं. आपल्याकडे एकही नाहीये. हा आपल्या सगळ्यांचा एक सार्वजनिक लॉस आहे असं मी म्हणेन. आपण एकमेकांशी बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही, समजून घेत नाही, आणि कळलं तरी विश्वास ठेवत नाही. नमस्कार मंडळी, बघितलं ना आजची गेस्ट कोण आहे आणि तिचं वक्तव्य ऐकलं ना. स्पष्ट बोलणारी, खरं बोलणारी, काहीही लपवून ठेवणारी नाही. आणि कशा परिस्थितीतून कशी ती आली, लहानपणी गणेशोत्सवात भाग घेणं, शाळेत भाग घेणं, तिथे नृत्य करणं, आणि मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ असं एक स्वप्न घेऊन इंडस्ट्रीमध्ये आली. शाहरुख खानला 17 वेळा धक्का मारणारी, आणि आता फुलवंती या चित्रपटाची निर्मिती करून एक उत्कृष्ट निर्माती म्हणून तिने आपल्या सगळ्यांना धक्का दिलेला आहे. नमस्कार प्राजक्ता, कशी आहेस? मी बरी आहे. किती छान. आणि तुझ्याबद्दल अजून एक सांगायचंय. सगळ्या तरुण मुलांचं एकच स्वप्न आहे सध्या, बायको असावी तर प्राजक्ता सारखी. आज माझे किती प्रेक्षक आहेत, तुम्हालाही वाटतंय ना बायको असावी तर प्राजक्तासाठी? प्राजक्ता सांग, तुला काय वाटतं याबद्दल? हे प्रेक्षकांचं प्रेम आहे, ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे, त्यामुळे मी ब्लशच होते, मला छानच वाटतं. नाईस. ते ठीक आहे, सगळ्यांना वाटतं की बायको असावी प्राजक्ता सारखी, पण तुला काय वाटतं की तुला तुझा नवरा कसा हवा? बापरे, मी खरं सांगू एवढा विचार नाही केलाय. करायला पाहिजे असं कसं? नाही, काय होतं ना की आपण एक लिस्ट काढतो आणि जो आवडतो त्यामध्ये ह्यातलं काहीच नसतं. इट इज ऑल अबाउट दॅट एक्स फॅक्टर, दॅट इज आय बिलीव्ह. सो त्या एक्स फॅक्टर च्या प्रेमामध्ये असतो आपण खरं तर, त्यामुळे मी अशी खूणमाग काही करून ठेवलेली नाहीये. पण तू कधी प्रेमात वगैरे पडली असशीलच, कारण प्रत्येकाला त्याचं पहिलं प्रेम खूप प्रिय असतं, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत. तर तू अशी कधी प्रेमात वगैरे पडली आहेस का? हो हो हो. कोण नाही म्हटलं तर सगळ्यांना कळेल, कारण सगळेजण कधी ना कधी आयुष्यात प्रेमात पडतातच, आणि मी पण त्यातून गेली. पण मग आता तुझं काय ठरवलेलं आहेस तू? मी काही ठरवलेलं नाही आता. मी आहे ना, म्हणजे असे जे काय टप्पे टोणपे खाल्ले आयुष्यात किंवा काय काही जे बघितलं, त्यातून मला असं वाटतं ना की जस्ट गो विथ द फ्लो. दॅट शुड बी द फंडा ऑफ युअर लाईफ. गो विथ द फ्लो, एक्सेप्टन्स, आणि जे होतंय त्याला तुम्ही 100% तुमचं जे काय पॉझिटिव्हिटी आहे त्यांनी भिडा. जे होईल ते तुमच्यासाठी बेस्टच होईल. सो मी करिअरमध्ये किंवा कुठल्याही प्रोजेक्टसाठी किंवा चांगल्या वाईट अनुभवांसाठी, लग्न वगैरे ह्या गोष्टींसाठी मी काही ठरवलेलं नाहीये. लाईफला मला जे काही आता आयुष्याला सरप्राईजेस द्यायचे, आय एम रेडी फॉर इट. बरं, आता आपण सुरुवात करूया तुझ्या फुलवंती चित्रपटापासून. कारण मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातला एक मोठा माइलस्टोन आहे फुलवंती. तर फुलवंती चित्रपट करावा असं तुझ्या मनात कधी आलं? कोविड काळामध्ये खूप प्रकर्षानं मला जाणवलं की नृत्य हा माझा खरं तर आत्मा आहे. मी लहानपणापासून भरतनाट्यम शिकली आहे, आणि विशारद अलंकार BA MA माझं झालेलं आहे नाचातूनच, आणि तो मराठी चित्रपटांमध्ये फारसा कधी शोकेस नाही झाला. जो झाला तो इतका हलका होता की त्याच्यात क्लासिकलचं काही अंग नव्हतं, आणि लावणी प्रधान चित्रपट खूप आले आतापर्यंत, शास्त्रीय संगीतावरती नाही. रादर आता मी म्हणेन ना, हिंदी मराठी सगळ्याच भाषांमधून चित्रपटांमधून क्लासिकल नृत्य आणि संगीत असं हद्दपार होत चाललंय.
तेव्हा मला जाणवलं की समोरून तर मला ऑफर येईल असं वाटत नाहीये, कारण होतच नाही आता काही क्लासिकलची अवतीभवती निगडीत. त्यामुळे जर तू ते इनिशिएट केलं नाहीस तर मग ते होणार नाही. आणि मग माझ्या अवतीभवती उदाहरणं होती की सोनाली कुलकर्णी ज्युनियर जिने हिरकणी माउंट केली फिल्म, तिने सगळं जुळून आणलं होतं, किंवा अमृतानी चंद्रमुखी सगळं जुळून आणलं, सगळ्यांना एकत्र आणलं. सो मला असं वाटलं की आपण पण असं काहीतरी माउंट करूया, आपण सगळ्यांना एकत्र आणूया आणि फिल्म बनवतील लोक. आपण त्या लोकांना ते काम दिलं तर ते आपापलं लोक पॅशनेटली करतात. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तसं नसतं. तुम्हाला तुम्ही ओन करावा लागतो चित्रपट. आणि इन द प्रोसेस मला जाणवलं की तुम्हाला त्याचं निर्माते पण घ्यावं लागतं, ती जबाबदारी घ्यावी लागते. तुम्हाला आई बाप व्हायला लागतं त्या प्रेक्षकाला त्या सगळ्या प्रोजेक्टचं. आणि मग ते झाल्यानंतरच मग ते खऱ्या अर्थाने तुमचं असतं. सो त्या प्रोसेसमध्ये खरं मी म्हणेन मी निर्माती झाले. मला कधी असं वाटलं नव्हतं की आपण निर्माते होऊया. मला काहीतरी नाचाशी रिलेटेड करायचं होतं. मला एक खूप सर्वांग सुंदर कलाकृती करायची होती, जे मराठी प्रेक्षकांची रड असते की श्रीमंत चित्रपट नसतो आपला, किंवा तुम्ही गरिबीच दाखवता, मग 200च तिकीट आहे तर मग आम्ही चांगला बिग स्केल हिंदी चित्रपट पाहू, मग आम्ही गरीब चित्रपट का बघायचा, तो आम्ही टीव्हीवर बघू. या सगळ्या त्यांच्या बोलण्याला एक बोलती बंद करण्यासाठी मला असा एक श्रीमंत चित्रपट करायचा. कादंबरी पण मला देवकृपेनं तशीच मिळाली की पेशवेकालीन होती, ह्यूज ग्रँड श्रीमंती होती त्याच्यामध्ये, आणि नाच होता अर्थातच. आणि बाबासाहेब पुरंदर यांची कादंबरी अत्यंत सुंदर कादंबरी होती. त्यामुळे मला असं वाटलं की हे आहे ते प्रोजेक्ट जे प्रेक्षकांना बघायला आवडेल, मला करायला तर नक्कीच आवडेल. आणि मग होता 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 त्या प्रोसेसमध्ये मग ते निर्माते पण घ्यावं लागलं मला आणि शिकत गेले मी. आता जो एक मुद्दा मांडलास की मराठी प्रेक्षकांना असं वाटतं की मराठीत श्रीमंत चित्रपट बनत नाहीत, पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मराठी श्रीमंत चित्रपट बनतील, पण तुम्ही किती बाहेर येणार आहात आणि थिएटरमध्ये येऊन बघणार आहात. बरोबर आहे. तोच मराठी प्रेक्षक शाहरुख खान किंवा सलमान खानचा पिक्चर असेल तर एवढा पैसा खर्च करतो, परंतु मराठी चित्रपटाला तो येतो का, अख्ख्या फॅमिलीला घेऊन येतो का, आणि जरी आला तरी त्यांना तो परवडतो का, खर्च नाही होत. त्यामुळे मराठी चित्रपटांनी मोठे मोठे पैसे खर्च करून श्रीमंत चित्रपट बनवणं हे गणित कुठेच बसत नाही असं मला एक वाटतं. आपल्याकडे बहुतेक आहे ना ते संस्कृतीचा भाग पण नाहीये. म्हणजे जसं नाटक बघायला जाणं हा संस्कृतीचा भाग आहे, तसं चित्रपट बघायला जाणं हा कधी आपल्याकडे ती संस्कृती आली नाही. तर मला असं वाटतं की आता युथनी ती संस्कृती आणायला पाहिजे. कारण काय होतंय माहितीये की मराठी प्रेक्षकांना हिंदी भाषा कळते, आता ते OTT प्लॅटफॉर्मवर कोरियन, लॅटिन आणि काय काय सिनेमे पाहतात, साऊथ इंडियन, मल्याळम वगैरे सगळे सिनेमे पाहतात. सो आपला प्रेक्षक गर्दी आहे, अतिशय रसिक आहे, अतिशय सुज्ञ हुशार मंडळी आहेत. मराठी माणसं अतिशय हुशार माणसं, त्यामुळे त्यांना इंटेलेक्च्युअल गोष्टी आवडतात, म्हणून ते बाकीचे सगळे भाषा एक्सेप्ट करतात आणि ते बघतात. परंतु मराठीवर अन्याय होतोय. त्यामुळे एकतर ग्रामीण भागांमध्ये थिएटरच नाही आहेत फार अवेलेबल, जे काय आहे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच थिएटर्स आहेत, आणि तिथला सुशिक्षित प्रेक्षक जो आहे तो सगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहतो. त्यामुळे मग मराठी मागे राहते. तुम्हाला ऑप्शन्स इतके मिळतात ना की मी मराठी बघायला मग मी कमी प्राधान्य देते. म्हणजे ज्या ग्रामीण भागांमध्ये थिएटरच नाहीये ना, तर म्हणजे माझ्या आजोळी जसं की थिएटरच नाहीये, त्यांना लांबच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चित्रपट पाहायला लागला. हिंदीचं जेवढं तिकीट आहे तेवढंच मराठीचं तिकीट आहे. बरोबर, तिकडे जो प्रेक्षक जाणार आहे तोच आपलाच मराठी ऑडियन्स हिंदी बघणार आहे, आपलाच मराठी ऑडियन्स मराठी बघणार आहे. खर्च तेवढाच येतो. डिजिटल कॉस्ट नावाची एक गोष्ट असते जी तुम्हाला पण माहिती, तुम्ही निर्माते आहात 9 चित्रपटांच्या, तर ते हिंदीला पण डिजिटल कॉस्ट तेवढीच आहे आणि मराठीला पण तेवढीच आहे. म्हणजे तुमचा 200 कोटीचा चित्रपट जरी असेल हिंदी, तरी तुम्हाला ते काय 40-50 लाख जे भरायचे ते भरायचे आहेत, आणि 1-1.5 कोटीचा चित्रपट असेल तरी 40-50 लाख डिजिटल कॉस्ट जी चित्रपट दाखवण्यासाठी थिएटरमध्ये भरावी लागते ती तेवढीच आहे. पण मग 200 कोटीच्या लोकांना मग ते परवडतं. मराठी त्यांचा प्रेक्षक वर्ग पुष्कळ आहे ना, पॅन इंडिया लेवल 140 करोड जनतेला ते सर्व्ह करतात. आणि जेव्हा की आम्ही 12-13 कोटींना सर्व्ह करतो आणि तोही 12 कोटी आपला लॉयल नाहीये आणि सगळं पाहतोय. आणि साऊथला तर पहाटे 5 वाजता वगैरे त्यांचे चित्रपट असतात आणि लोक बघायला जातात. 9 वाजता ऑफिसला जायचं तर पहाटे 5 सिनेमा पाहतात. त्यांच्या लोकल लँग्वेजचा जो असतो तो चित्रपट पाहतात. तेवढं वेळ अजून मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांविषयी ओढ म्हणा, प्रेम म्हणा नाहीये. भाषाभिमान तिकडे खूप जास्त आहे.
खूप स्ट्रॉंग आहे, तीव्र आहे. आता पण बघा ना, त्यांच्याकडे 3 भाषा लागू करत होते, हिंदी भाषा, पण ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी नाही म्हणजे नाही, आम्ही हिंदी वापरणार नाही, आमच्यावर लादू नका. सो हे जे ना, हे बोल्ड जे ते वागतात अशाच गोष्टींच्या बाबतीत ना, ते कधी कधी आपण शिकण्यासारखं आहे. मी म्हणत नाही की आपण फ्लेक्झिबल नाही राहिलं पाहिजे, आपण फ्लेक्झिबल राहिलंच पाहिजे, परंतु अशा काही गोष्टी जर मला चॉईस मिळाला, एक साऊथ इंडियन फिल्म, हिंदी फिल्म आणि दिसतीये, म्हणजे मी फुलवंतीच्या बाबतीत म्हणेन की ट्रेलर बघून लोकांना माहित होतं ना की ही श्रीमंत फिल्म आहे, मग यायला पाहिजे. सो त्या बाबतीत मग मी म्हणेन की मराठी चित्रपटांना मग तुम्ही प्राधान्य जातात, म्हणजे ट्रेलर आवडला तर नक्की प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यातले कलाकार तर इतके फिट बसलेले आहेत, फुलवंती दुसरं कोणी करूच शकलं नसतं असं. त्या दोघी उर्मिला कानेटकर, सोनाली किती छान डान्स करतात, नाही असं नाही, पण तू इतकी फिट बसलीस त्याच्यात. काश्मीर पण एकदम, त्यामुळे प्रॉपर असा तो सिनेमा झाला. तर त्या सिनेमाचं यश कसं काय आणि किती मिळालं? कारण मी पण इतके चित्रपट केलेत, बराच अनुभव आलाय त्याच्यातून. पण मला तुला विचारायचंय की तू छान श्रीमंत चित्रपट केलास, पण त्याचं यश तुला कितपत मिळालं, म्हणजे फायनान्सच्या दृष्टीने पण म्हणते. मी असं सांगू इच्छिते की बहुतांश मराठी प्रेक्षकांनी फुलवंती पाहायला, थिएटरमध्ये नसेल पाहिला तर नंतर प्राईम व्हिडिओला तो आला, तो OTTवर पाहिला, आणि तेव्हाही लोकांनी मला सांगितलं. पण नक्कीच फायनान्शियली आम्ही रिकव्हर झालो का, आता अजूनपर्यंत नाही. कारण मराठी चित्रपटांची अवस्था आता इतकी बिकट आहे. OTT प्लॅटफॉर्म, तर प्रेक्षकांना मी अवेअरनेस कॅम्पेनच्या दृष्टीने सांगू इच्छिते की OTT प्लॅटफॉर्मवर आता देर आर नो बायर्स फॉर मराठी फिल्म घेतच नाही. आता सॅटेलाइट राईट्स जे आहेत अजूनही आम्ही विकलेले नाहीयेत, कारण ज्या डील्स होत्या त्या खूपच फारच कमी पैशांच्या होत्या. सो OTT प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्ही जे हॉटस्टार, नेटफ्लिक्स जे पाहता ते, आणि चॅनल्स सोनी मराठी, झी मराठी, ह्या पद्धतीचे चॅनल. सो हे दोन्ही राईट्स जे आहेत ना, बायर्स नसल्या कारणानं इतक्या कमी पैशांमध्ये फिल्म ऑफर करतात, आणि परपेच्युअल म्हणजे लाईफ टाईम, मरेपर्यंत. मग इतकी कमी डील स्वीकारणं मला बरोबर वाटत नाही, कारण ती गळचेपी हे कळत असतं की हे एक्सप्लॉयटेशन आहे. कारण तुम्हाला कॉम्पिटिशनला कोणी नाहीये, देर आर नो बायर्स, दे आर द ओनली वन. हे जेव्हा त्यांना माहिती असतं ना, तेव्हा मग खूप कमी पैशांमध्ये ते हे करतात. तुला वाटत नाही का याच्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे? मी अशी व्यक्ती आहे ना की दुसऱ्यांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे पेक्षा आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा विचार नाही, परंतु एक व्यक्ती काही करू शकत नाही. त्यापेक्षा सरकारकडे आज पॉवर आहे, तर त्यांनी काहीतरी करावं, असं नाही का? मला असं वाटतं की त्यांनी सगळे चित्रपट एक पॅनल बसवावं, सगळे चित्रपट पाहावेत, म्हणजे बनायच्या आधीच ऐकावेत, आणि निम्मे चित्रपट तिथेच बाद करावेत. कारण असे खूप चित्रपट बनतायत की जे बनण्याची आवश्यकता नाहीये, त्याच्यामध्ये काही कॉन्टेंट नाहीये, सकस काही नाहीये. मग त्यांनी काय होईल, 100 फिल्म्स ज्या येतात त्या 50 येतील, 50 सकस येतील, आणि मग प्रेक्षकांची विश्वासार्हता वाढेल की मराठी सिनेमे बरे बनतायत. सो आय थिंक एक पॅनल असलं पाहिजे जिथे तुम्ही डिस्कस केलं पाहिजे की हा विषय बरा नाहीये, हे लिखाण बरं झालेलं नाहीये, तुम्ही नका करू, तुम्ही हे 2-3 करोड वाया घालवू नका. किंवा मला असं वाटतं की साऊथमध्ये ही सिस्टीम आहे, एखादा नवीन प्रोड्युसर येतो ना, तर तिकडचे सगळे प्रोड्युसर्स बसतात त्याला घेऊन की बाबा तुला माहितीये का, लाईट्सचा रेट हा आहे, या ऍक्टरचा रेट हा आहे, त्याला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ नकोस कारण आम्ही एवढेच देतो, मग तो नंतर आमच्याकडे एवढे मागेल. हे त्याची शाळा घेतली जाते प्रॉपर, म्हणजे चांगल्या अर्थाने मी म्हणते, त्याला शिक्षण दिलं जातं, त्याला एज्युकेट करतात तिथले प्रोड्युसर्स. मग तो नवा राहत नाही आणि मग तो कमी चुका करतो किंवा करत नाही, त्याला सगळे जण येऊन सपोर्ट करतात. तर हे सुद्धा आपल्याकडे घडलं पाहिजे. आता मी जेव्हा न्यू प्रोड्युसर होते, मला असं वाटलं की मी इंडस्ट्रीसाठी नवीन नाहीये, आपण तर इथे 10 वर्ष, आपल्याला सगळं माहितीये. पण तसं नाहीये. इतके खाच खळगे आहेत, इतकी ठिकाणं आहेत की तुम्हाला कळत पण नाही. 10 रुपयाची वस्तू 50 रुपयांमध्ये आली, 50चा इनवॉइस पण दाखवलंय, पण ते खोटं आहे, तुम्हाला माहिती नसतं, पण तुम्हाला कळू शकत नाही. सो इतके खाच खळगे आहेत, इतके गंडवणारी माणसं आहेत की आपण त्या क्षेत्रातले असूनही कळत नाही. तर विचार करा, जे नवीन बाहेरून येतात त्यांना तर काहीच कळत नाही. त्यामुळे फसवणुकीचा जो हे जे आहे सिस्टीम आहे, त्यासाठी काहीतरी सिस्टीम पाहिजे. आणि मुळातच लिमिटेड चित्रपट बनले ना, तर प्रेक्षकांनाही माहितीये की बनतानाच ते एका प्रोसेस थ्रू गेलेले आहेत, त्यामुळे एक बेसिक लेवलचा दर्जा असणारच आहे. अशाला गंमत माहितीये का, मी जेव्हा हे चॅनल सुरू केलं त्याच्या मागचा हेतू हाच होता, अवेअरनेस, की एक वर्कशॉप आहे, ज्यांना चित्रपट काढायचा आहे त्यांना मी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या बोलवते
अरे ह्याला किती खर्च येतोय, हे कसं करतात, हे सगळं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. आणि तू जसं म्हणालीस तसं मलाही हे अनुभव आले. ते व्यक्ती सांगायचा, कोऑर्डिनेटर असतो तो, की ती हिरोईन आहे, ती बाबा 40 लाख मागते, आपण 40 लाखाचा चेक काढून द्यायचा. म्हणजे त्या हिशोबात तसं सांगते. आणि प्रत्यक्षात ती हिरोईन नंतर माझी इतकी छान मैत्रीण होते आणि ती मला सांगते की अगं मला वाईट वाटलं पण काय करणार, मी तुझ्याकडून 40 घेतले पण त्याच्याकडे 20 परत मी त्या अमक्या अमक्या व्यक्तीला परत दिले. म्हणजे अशी फसवणूक खूप होते जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसतं की कोणाची लायकी किती आहे किंवा कोणाला किती द्यायला पाहिजे हे माहित नसतं. जेव्हा आता तू जे म्हणाली ही खरंच सिस्टम चांगली आहे की सगळेजण येतात, हेल्प करतात. खरंच चांगले. एकी मला असं वाटतं ना, मेकर्स मध्ये पण एकी पाहिजे आणि मराठी म्हणून प्रेक्षकांमध्ये पण एकी पाहिजे. आपल्याकडे एकी नाहीये, हा आपला सगळ्यांचा एक सार्वजनिक लॉस आहे असं मी म्हणेन. आपण एकमेकांशी बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही, समजून घेत नाही आणि कळलं तरी विश्वास ठेवत नाही. मराठी म्हणून आपण आपल्या ज्या उणीवा आहेत ना त्या दूर करत गेल्या पाहिजे आणि तरच आपण ग्रो होऊ. नाही तर काय, भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक मराठी माणूस होता दादासाहेब फाळके. आणि आज मराठी चित्रपट कुठेही नाही. बाहेरच्या इतर रिजनल लँग्वेजेस येऊन आपल्यावर ओव्हर पॉवर होता. दादासाहेब फाळकेंनी निर्मिती केली, व्ही शांतारामनी ती वाढवली. करेक्ट. आणि आता कुठे आहे मराठी चित्रपट? खूप मागे पडतोय. म्हणजे इन टर्म्स ऑफ मागे म्हणजे कॉन्टेंट अजूनही आपल्याकडे खूप चांगलं आहे. आपल्याकडे इतकं सकस आहे मराठी भाषेत, वाङ्मय खूप आहे, समृद्ध काही नाही या जगामध्ये. खरंच आहे. म्हणजे बेंगॉली वगैरे सुद्धा ते पण लोक म्हणतात, हिंदी भाषिक सुद्धा, की अरे नाही मराठी ऍक्टर आहे मतलब बहुत अच्छा काम करतात. हा, ऍक्टरच्या बाबतीत सुद्धा मराठी ऍक्टर म्हणजे एकदम जीव तोडून काम करणार आणि कमीत कमी पैशात करणं हे पण त्यांना माहिती असतं. कारण आपले टँट्रम्स पण करणार नाही. खरी गोष्ट आहे. आता हा फुलबंदीचा विषय झाला. आता मला रान बाजार ह्या विषयी आपण बोलूया. ही जेव्हा तू सिरियल केलीस तेव्हा काय डोक्यात होतं तुझ्या? खरं तर सांगू, माझ्या डोक्यात ती भूमिका करायची नव्हतं. त्याच्यामध्ये अजून एक भूमिका होती. मी सरांना म्हणत होते, अभिजित पानसे सरांना, मला ती भूमिका द्या. पण ते काहीतरी वेगळा विचार करतात, तिरके चालतात म्हणजे त्या आयुष्यात. तर ते म्हणाले नाही नाही नाही, तू जी आहेस त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटच मला तुला काम द्यायचंय. तू आणि मी तुला काहीतरी वेगळी बघतोय, तू विश्वास ठेव माझ्या विजनवर, तू ते करू शकशील आणि ते करशील ना तर तुला वेगळ्या लेवलचं अप्रिसिएशन मिळेल. आणि ऍज अन ऍक्टर म्हणून हे तू चॅलेंज घेतलं पाहिजेस. आणि ते मला पटलं की मी जशी आहे त्याच्या अवतीभोवती भूमिका करणं हे तर सहज शक्य आहे. ऍज अन ऍक्टर म्हणून मी त्याच्यामध्ये काय रिस्क घेतली किंवा मी काय डेव्हलप झाले, किती ग्रो झाले. ऑल्सो मी ह्या पण विचारांची आहे ना की एक ते एक ठोक काम करत जाण्याला पण काय मजा नाही. तुमच्या रोलर कोस्टर राईड पाहिजे, तुमचे सगळे चॉईसेस विविधांगीच असल्या पाहिजेत. त्यामुळे मी ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. नंतर खरं मोठं चॅलेंज हे होतं, त्यांनी सांगितलं मला नंतर वजन वाढवायचं 10-12 किलो. ते माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी 50 किलोची होते. ते मला वजन वाढवणं सोपं आहे ग, कमी करणं कठीण आहे. नाही, मला वाढवायलाही खूप अवघड गेलं कारण मी अष्टांग योग करते. माझं शरीर एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फूड एक्सेप्टच करत नाही. तर मला वाढवताना पण त्रास झाला आणि कमी करतानाही त्रास झाला. कमी करताना तर विशेष त्रास झाला. ऑफकोर्स हार्मोनल इम्बॅलन्स झाले, स्किन खूप खराब झाली. सो मी तेव्हापासून ठरवलं की असं भस्कन वाढवायचं नाही आणि कमी करायचं नाही वजन. मी इतरांनाही हे सांगू शकेन की भस्कन काही नाही करायचं, टेक युअर ओन टाइम. तरी मी खूप आरामात वाढवलं होतं आणि आरामात कमी केलं होतं, तरी मला त्रास झाला. सो इट हॅपन्स. पण मी सगळ्याच गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारल्या आणि करून पाहिल्या. करून बघूया काय होतंय ते होतं. आता त्या सिरियल मध्ये खूप शिवराळ भाषा होती. होय. पण तुझं बेसिक, कारण मी माझ्या खूप काही मैत्रिणी बघितल्या दूरदर्शनवर किंवा या क्षेत्रातील, त्या नेहमीच शिवराळ भाषा बोलतात. त्याच्याशिवाय त्यांचं कर्ता कर्म क्रियापद होतच नाही. त्यांना काय माहिती नाही, मजा येते हे करून. आणि वरती मला म्हणा घरी गेल्यानंतर फिनाईल टाक कानात तुझ्या. तर तू पहिल्यापासून अशी भाषा बोलते का? अजिबात. मग तुला ते शूटिंग करताना काही त्रास झाला की नाही? सरांनी माझे क्लासेस घेतले. मला ते सतत म्हणायचंय आता तू शिव्या देऊनच बोलायची प्रॅक्टिस कर. तर त्यांनी मला ते वर्कशॉपचाच भाग करून टाकलं होतं. त्यामुळे मी थोडी रुळले. पण आमच्या घरामध्ये अजिबातच नाही, फटकेच पडले असते. खूपच छान सगळे व्यवस्थित मराठी बोलतात आणि अजिबात स्लँग काहीच बोलत नाही.
पण मी म्हंटल त्याप्रमाणे की मी एक कलाकार आहे अल्टिमेटली, आणि मी पण तो पण एक अजरामर रोल झाला तुझा. हो काहीतरी वेगळं. हो, आणि कलाकार म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे केलेच पाहिजे. आणि प्रेक्षकांनी तितक्याच स्पोर्टिंगली ते स्वीकारले पण पाहिजेत. ऍक्च्युली स्वीकारलं, पण मी असं म्हणेन ना 75% ऑडियन्सने ते छान स्वीकारलं. 25 ऑडियन्सला त्यांना बहुतेक ते आयडियल बायको, आयडियल मुलगी ही इतकी स्ट्रॉंग होती ना, त्यामुळे त्यांना ते पचवायला थोडं अवघड आहे. दॅट ऑल्सो आय अंडरस्टँड. ते पण एक प्रकारचं प्रेमच आहे आय बिलीव्ह. पण त्या रोलमुळे तुला असं वाटतं का की काहीतरी नुकसान झालं किंवा काही मला तर एक नुकसान माहिती आहे. तुम्ही जेव्हा हास्यजत्रेच्या सेटवर आला होता तेव्हा तुम्ही म्हणालात मला की श्यामची आई म्हणून माझ्या डोक्यात तू होतीस, आणि तू असं हळवळ काम पण खूप छान करते असं मला वाटायचं जेव्हा मी तुला बघायचे, किंवा तू खूप छान करशील. पण ज्यावेळेला ते रान बाजारचं पोस्टर पाहिलं किंवा त्याची जी पब्लिसिटी टीजर आला, मग मला जरा भीती वाटली की श्यामची आई आणि लगेच शेजारी हे दाखवायचं की आधी हिची ही प्रतिमा झाली आणि महिला श्यामची आई दाखवायचं कसं. त्यामुळे ते तुझं, कारण श्यामची आई हे एक अजरामर रोल झाला असं मला असं वाटतं की सगळे अवॉर्ड्स गौरी देशपांडेने घेतले. अर्थात ती पण छान आर्टिस्ट आहे. पण म्हणजे म्हणून मी विचारला, तसे अजून काही रोल तुझ्या हातून गेले असं तुला वाटतं का रान बाजारमुळे? काय एक चित्रपट डेफिनेटली गेला, कारण त्यांना मी कमी वजनाची हवी होते, कॉलेज गोईंग स्टुडंट हवी होते, आणि तेव्हा मी पुट ऑन केल्यामुळे ते म्हणले नाही आता तू कॉलेज गोईंग नाही वाटत आहे. म्हटलं येस नाही वाटत आहे, आय नो दॅट. सो तो एक चित्रपट मला सोडावा लागला, आणि तारखा जुळत नव्हत्या म्हणून आणखी एक प्रोजेक्ट सोडावा लागला. सो असे 2-3 चित्रपट गेले म्हणायचे. पण व्हॉट आय बिलीव्ह की अल्टिमेटली जे दुसरे कुठले तरी चांगले, ते चांगल्यासाठीच होतं. मी म्हणजे परत स्पिरिच्युअली इतकी इन्क्लाइंड आहे, तर ते हायर लेवलला जे होतं ते तुमच्या भल्याच असतं, तुम्हाला ते कळत नाही. बिलीव्ह इन इट, जे झालंय ते तुमच्या भल्यासाठी झालेलं आहे. सो आय डोंट रिग्रेट अबाउट एनिथिंग. आता तू म्हणाली की तू स्पिरिच्युअलिझमचा अधिक खूप विश्वास ठेवते, म्हणजे एक्झॅक्टली काय करते तू? ध्यान आपल्या सगळ्यांना माहितीये, प्राणायाम माहितीये, योग माहितीये. सो या तिन्हीची एक ह्या त्रिसूत्रींचं मिळून आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन जे आहे ते छान कोर्सेस अरेंज करतं, आणि त्याबरोबर आहे ध्यानाबरोबरच सत्संग किंवा नॉलेज शीट्स आणि या सगळ्या गोष्टी. सो मी आर्ट ऑफ लिव्हिंगची डिसायपल आहे. आता मी व्हॉलंटियर पण झाली आहे, आणि लवकरच मी शिक्षिका पण होईल. हे कोर्सेस घेण्यासाठी पात्र होईल. अटलिस्ट बेसिक कोर्स तरी, हॅपीनेस कोर्स म्हणतात त्याला. सो मी रेग्युलरली ध्यान करते. रेग्युलरली म्हणजे रोज 1.5 ते 1 तास ध्यानासाठी, प्राणायामसाठी डेडिकेटेड आहेच आहे. रोज मी नॉलेज शीट पैकी काही ना काहीतरी 5-10 मिनिटाचं नॉलेज ऐकते. किंवा योग आठवड्यातून 3-4 दिवस तरी अष्टांग योग करते. सो मी म्हणेन साधना आम्ही याला तुझ्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा कितपत उपयोग होतो? जेव्हा कठीण प्रसंग येतात ना, तेव्हा मला जाणवतं की हे मी इतका शांतपणे हँडल करू शकले, किंवा पेशंटली, किंवा अजिबात मानसिक स्थैर्य न गमावता, अजिबात रडारडी न करता, चिडचिड न करता, आपल्याकडे जो एक्सेप्टन्स आलाय की आम्ही पटकन कुठल्याही कठीण प्रसंगातून बाहेर पण पडते. म्हणजे कितीही वाईट सिच्युएशन आली, काहीही बोलतायत लोक, ट्रोलिंग होतंय, किंवा जसं काही प्रोजेक्ट्स गेले, किंवा काय कोणीतरी काहीतरी आपल्याला वाईट बोलून गेलं, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा काही वाईट इन्सिडेंट्स घडला, तर मी पटकन त्यातून बाहेर पडायला शिकले, किंवा आपोआप पडते. तर मी ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या ध्यानाला देते, की ते मी अंतर्मनापर्यंत नेतच नाही. ते बनवून ठेवलंय मी की ओके, इतकं थोडा काळ माणूस म्हणून, सेन्सिटिव्ह माणूस आणि कलाकार फार सेन्सिटिव्ह थिन स्किन पीपल असतात, त्यामुळे थोडा त्रास होतोच. पण त्याच्यात अडकून नाही पडत मी. कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही वाईट सिच्युएशन मध्ये, कुठल्याही प्रकारच्या ट्रोलिंग मध्ये मी अडकून न पडणं, हा जो माझ्याकडे कॉन्फिडन्स आलाय. किंवा आमचे गुरुदेव म्हणतात सक्सेस म्हणजे काय, श्री रविशंकरांचं आयडियल उत्तर आहे, मला फार आवडतं. सक्सेस म्हणजे काय आहे तुमच्या मते? तर त्यांनी सांगितलं होतं की न संपणारं अनडाईंग स्माइल अँड इनर कॉन्फिडन्स इज सक्सेस फॉर मी. सो आय थिंक दॅट ऑल्सो आय हॅव अचीव्ड, की नो मॅटर व्हॉट, मला असं वाटतं हा ठीक आहे, ये भी निकल जाएगा, आणि माझं हसू चेहऱ्यावर असं जात नाही, किंवा कॉन्फिडन्सही लूज होत नाही. सो आय थिंक आय एम सक्सेसफुल. आताच तू श्री रविशंकरांचं नाव घेतलं, त्यांना एकदा तू प्रश्न विचारलास. हो
लग्न करणं आवश्यक आहे का? Oh, yeah. बरोबर. आणि त्यांनी काय उत्तर दिलं? अरे मग मी तुला दुसरा प्रश्न विचारते. आणि नंतर ते म्हणाले की इट इज नॉट मॅन्डेटरी, तुम्ही आनंदी राहणं इज मॅन्डेटरी, ते महत्वाचं आहे. मग तुम्ही सिंगल राहून आनंदी राहा किंवा तुम्ही लग्न करून आनंदी राहा. कितीतरी लोक असे आहेत की जे सिंगल आहेत आणि दुःखी आहेत, ते पण बरोबर नाही, किंवा लग्न केले आणि दुःखी आहेत, तेही बरोबर नाही. तुम्ही काहीही चूज करा आयुष्यात, तुम्ही आनंदी असणं इज द बॉटम. आता मी तुला विचारते, या तू कधी लग्न करणार? आय डोंट लिस्ट आय रिअली डोंट नो. म्हणजे आईने बघायला सुरुवात केली. हो, आईचं तिचं काम चालू झालंय आणि मी तिला परवानगी पण दिली. ओके. घरी कोण कोण असतं काय? आई, बाबा, भाऊ, भाऊजाई आणि 2 छान माझ्या चिंटू पिंटू भाच्या. सगळे एकत्र राहता का? सगळे पुण्याला राहतात, मी मोस्टली मुंबईला राहते. हा, पण मग मुंबई पुणे कसं काय त्यांना भेटणं खूप वगैरे? प्रवास करते मी, सतत पुणे मुंबई चालू असतं माझं. निम्म आयुष्य गाडीत आहे. तुझी एक सिरियल होती हिरुनी नवी जन्मे नवे, त्याच्यात एक असा प्रसंग दाखवला होता, शरद पोंक्षने काम केलं होतं. एकदा तुला असं काही ते उलटणं घेऊन चटका वगैरे लावतात, तर रिअल आयुष्यामध्ये असं कधी झालं तर तू कशी रिॲक्ट करशील? बापरे, शक्य नाही. म्हणून असं घाबरते का? सासर म्हणजे असं असतं वगैरे? नाही, आय डोंट थिंक सो. आता अशी सिच्युएशन आहे आणि अटलिस्ट मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नाहीये आणि सुशिक्षित घरांमध्ये नाहीये. मला अजूनही काही ठिकाणी असं होत असेल का, तर हो वाटतं, कारण आपण पेपरामध्ये वाचतो की तिला मारहाण केली मुलीला, तिला परत माहेरी पाठवलं आणि व्हॉट एव्हर, किंवा सुसाईड करण्यासाठी, किंवा मुलींनी सुसाईड केलेलं, घरच्या सासरच्यांचा छळ सहन न होऊन आत्महत्या केली, असं आपण रोज वाचतो. त्यामुळे आय स्टील बिलीव्ह की काही घरांमध्ये हे असणार, पण सुशिक्षित फॅमिलीजमध्ये तर डेफिनेटली नसेल आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थोडं आणखी कमी असेल असं मला वाटतंय. आपण खरं तो एक सर्वे करायला पाहिजे. पण मुली आता इतक्या स्ट्रॉंग झाल्यात ना, आय एम व्हेरी ग्लॅड की फायनान्शियली पण आज बाई खूप सक्षम आहे. आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियली सक्षम असताना तुम्ही आतून तुमचा एक कॉन्फिडन्स असतो तुम्हाला, की तुम्ही बोलू शकता की माझ्याशी वागण्याची ही पद्धत नाही, तुम्ही हे थांबवा. किंवा त्यांनाही त्यांचे लिमिट्स कळतात की अरे हिला आपण ओ म्हटल्यानंतर ती काय रे करणार आहे, आणि ती सक्षम आहे, ती आपल्याला घरी बसवेल आणि ती स्वतः तिचं वेगळं प्रस्थान आणि सगळं एम्पायर उभं करू शकते. हे जेव्हा त्यांना पण कळतं ना, ते स्वतः पण रिस्ट्रिक्ट होतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं फायनान्शियली इंडिपेंडेंट असलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि नुसतं इंडिपेंडेंट नाही, मी पुढे जाऊन असं म्हणते की तुम्ही इतरांना इंडिपेंडेंट बनवा. म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटत होतं की आपण 2 फॅक्टर्स आहेत ना. एक खूप चांगला कोट, एक लेक्चर मी ऐकलं होतं की 2च जगात कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे प्रोडक्टिव्ह कॅटेगरी आणि एक कन्झ्युमर कॅटेगरी. तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपण कन्झ्युमर असतो. म्हणजे आपण सोशल मीडिया बघतोय तर वी आर कन्झ्युमिंग द एंटरटेनमेंट, किंवा आपण फरसाण खातोय तर वी आर कन्झ्युमिंग इट, वी आर नॉट प्रोड्युसिंग इट. सो बी द प्रोड्युसर. तुम्ही स्वतः इतरांना काहीतरी देण्याच्या भूमिकेमध्ये जा, तो खरा इंडिपेंडन्स आहे. आणि माझे पप्पा पण नेहमी म्हणायचे की तू सरकारकडे कधी काम मागायला जाऊ नको, तू लोकांना काम द्यायला बस. सो अशा पोझिशनला तुम्ही बसलं पाहिजे. आणि ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं ना की बी द प्रोड्युसर, तुम्ही लोकांना काम द्या. आणि मग ते त्या दृष्टीने लहानपणापासूनच हे माझ्या कुठे कुठे ते होतं डोक्यामध्ये. आणि आय थिंक जे आज एक ज्वेलरी ब्रँड आहे किंवा प्रोडक्शन हाऊस आहे, ह्या सगळ्याचं असं मी म्हणेन ना, हे संस्कार लहानपणापासून आले की मला त्या पोझिशनला बसायचं की मला काम मागायचं नाही, मला काम द्यायचंय. प्राजक्ता, आज आता आपण ह्या गप्पा इथे थांबवूया आणि दुसऱ्या भागासाठी गप्पा राखून ठेवूया. आणि तुला गंमत माहितीये का, दुसऱ्या भागासाठी तुला एक सरप्राईज आहे आणि माझ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सरप्राईज आहे. त्या पुढचा भाग पुढच्या शुक्रवारी बघायला बिलकुल विसरू नका. नक्की बघा आणि हो, सबस्क्राईब पण करा बरं का.